स्टॉक मार्केटमध्ये दोन प्रकारच्या व्यक्ती आपल्याला काम करताना दिसतात. एक असते इन्व्हेस्टर आणि दुसरी असते ट्रेडर. तर आता ट्रेडिंग करणारे जे असतात ते काय करणार, स्टॉकला बाय करतात, सेल करतात. त्यांचा एक पोर्टफोलिओ बनलेला असतो. त्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारचे स्टॉक त्यांनी ठेवलेले असतात. जेव्हा पोर्टफोलिओमध्ये त्यांना प्रॉफिट दिसतं ते स्टॉकला सेल करत असतात. दुसऱ्या व्यक्ती ज्या असतात इन्व्हेस्टर असतात. आता इन्व्हेस्टिंग हा शब्द आला की आपल्याला नाव दिसतं म्युच्युअल फंडचं. आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतो. तर म्युच्युअल फंडमध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीने आपण गुंतवणूक करत असतो. मग आता बहुतेक जणांना तर माहिती आहे की SIP म्हणजे काय असतं, पण बहुतेक जणांना SWP म्हणजे काय हे माहीत नसतं. तर SWP म्हणजे काय, त्याचा आपल्याला कशा प्रकारचा फायदा होत असतो आणि ही SWP कशा प्रकारे करायची असते त्याची सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी करणार आहे. तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला स्किप करू नका. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्ही व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघितला पाहिजे. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण बघूया की SWP म्हणजे काय. तर SWPचा अर्थ होत असतो सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन. आता जेव्हा आपण स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतो, म्युच्युअल फंड आपल्यासमोर येत असतात. म्युच्युअल फंड, आता म्युच्युअल फंड माहिती आहे सर्वांना. म्युच्युअल फंड काय असतात, त्यांच्यामध्ये आपण कशा प्रकारे गुंतवणूक करत असतो त्याचा अभ्यास आपण अगोदरच केलेला आहे. आपण वेगवेगळ्या पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो. SIPद्वारे पण तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात. लमसम पण करू शकतात. लमसम गुंतवणूक पण केली जात असते. SWP आपण हा नवीन शब्द ऐकतो आजच्या दिवशी. मग आपल्याला जाणून घ्यायचं आहे की SWP म्हणजे काय असतं. याचा फुल फॉर्म प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे, सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन. आता SWP समजून घेण्याअगोदर आपण SIPला जाणून घेऊया. आता SIP सर्वांना माहिती आहे की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता आपण म्युच्युअल फंडमध्ये SIP करत असतो. आता बहुतेक जणांचा संभ्रम होत असतो की SIP वेगळं असतं आणि म्युच्युअल फंड वेगळं असतं. तर तसं काही नाही. SIP म्युच्युअल फंडमध्ये केली जात असते. SIP स्टॉकमध्ये पण केली जात असते. त्यामुळे हा वेगळा शब्द समजायचा नाही आहे. काही जण म्हणतात की मी SIP करतो. त्यांना जर विचारलं तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात का, तर त्यांचं उत्तर असतं नाही, मी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत नाही, मी SIPमध्ये करत असतो. तर सिस्टमॅटिक पद्धतीने केलेली गुंतवणूक जी असते म्युच्युअल फंडमध्ये त्यालाच आपण म्हणतो SIP. तर SIP आणि म्युच्युअल फंड वेगळं काही नसतं. मग जेव्हा आपण SIP प्लॅन निवडलेला असतो, एखाद्या स्कीममध्ये आपण जेव्हा गुंतवणूक करत असतो ती आपण सिस्टमॅटिक पद्धतीने करतो. म्हणजे तुम्हाला वाटलं की मला SBI स्मॉल कॅपमध्ये एक फंड निवडला, तुम्ही SBI स्मॉल कॅप फंड तुम्ही निवडला आणि त्या फंडमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची सिस्टमॅटिक पद्धतीने. मग तुम्ही काय करणार, मंथली त्यामध्ये 5,000 रुपये, 2,000 रुपये, 1,000 रुपये जी पण रक्कम असेल ती काय गुंतवायला सुरुवात करतात सिस्टमॅटिक पद्धतीने. मग तुमचा कालावधी मोठा असतो. 10 ते 15 वर्षांसाठी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतात. 10 ते 15 वर्षांसाठी. कारण की म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा पण आपण गुंतवणूक करायची असते ती करायची असते लाँग टर्मसाठी. आपला कालावधी जो असला पाहिजे तो मोठा असला पाहिजे. आपण भविष्याचा विचार केला पाहिजे की माझा आत्ता जो पैसा लागतोय छोटा लागतोय, पण भविष्यामध्ये माझा तो पैसा मोठा बनणार आहे. त्या ठिकाणी मला कंपाऊंडिंगचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे आपण असं सिस्टमॅटिक पद्धतीने काय करत असतो, म्युच्युअल फंडमध्ये SIP करत असतो. मग हाच पैसा कालांतराने तुम्हाला मोठा झालेला दिसतो. हे तर झालं SIP पद्धतीने. काही वेळेला तुम्हाला वाटतं की माझ्याजवळ थोडीशी अमाऊंट पडलेली आहे. लमसमच्या बाबतीत सांगतो आता की माझ्याजवळ समजा 1,00,000 रुपये पडलेले आहे. 1,00,000 रुपयांची रक्कम आहे, 2,00,000 रुपयांची रक्कम आहे, 5,00,000 रुपयांची रक्कम आहे. प्रत्येकाच्या इन्कम सोर्सनुसार एवढा पैसा बॅलन्स आहे. मग तुम्हाला काय वाटतं की मला काय करायचं, या पैशाला गुंतवून द्यायचं कुठे, म्युच्युअल फंडमध्ये, जेणेकरून माझा मोठा पैसा भविष्यामध्ये बनू शकतो. एकाच वेळेला मला म्युच्युअल फंडचे युनिट पण मिळतील स्वस्तामध्ये आणि भविष्यात माझा पैसा पण चांगला बनेल. त्यामुळे तुम्ही काय करतात, 15 वर्षांसाठी लमसम पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतात. लमसम पद्धतीने तुम्ही काय करतात, गुंतवणूक करत असतात. मग याच ठिकाणी तुमची 15 वर्षांमध्ये चांगली रक्कम तयार झालेली असते. मोठा पैसा तुमचा या ठिकाणी तयार झालेला असतो. अशा दोन पद्धतीने आपण या ठिकाणी गुंतवणूक करत असतो. ठीक आहे, हे समजलेलं असेल तुम्हाला. आता हा SWP शब्द आला. मला SIP सांगण्याचं कारण काय, आता एकदम त्याच्या अपोजिट दोन शब्द लक्षात ठेवायचे, SIP आणि SWP. SIP आणि SWP या दोघांमध्ये एक शब्द येत असतो बघा, इन्व्हेस्टमेंट. मी अगोदरच काय म्हटलं तुम्हाला, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. इन्व्हेस्टमेंट, इथे आला इन्व्हेस्टमेंट हा शब्द आणि ह्या ठिकाणी आला सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन. इथे आला शब्द विथड्रॉल. इथे शब्द आला विथड्रॉल. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय,
गुंतवणूक करणे आणि विड्रॉल म्हणजे काय, काढून घेणे. मग SWP आपण केव्हा करत असतो, जेव्हा आपल्याला फंडची गरज असते. जेव्हा आपल्याला फंडची गरज असते तेव्हा आपण त्या पैशाला काही विड्रॉ करतो. समजा एखादा फंड तुम्ही निवडलेला असेल, तुम्हाला पैशांची गरज आहे, तुम्ही त्याच्यामधून काय करतात, पैसा विड्रॉ करत असतात, काढून घेत असतात. SIP मध्ये तुम्ही काय पैसा गुंतवत असतात, त्या ठिकाणी तुम्ही SIP मध्ये तुम्ही पैसा गुंतवण्याचं काम करतात. तर SWP मध्ये तुम्ही काय करत असतात, पैसा विड्रॉ करण्याचं काम करत असतात. SWP म्हणजे काय, आपण त्यामध्ये आपला पैसा जो असतो विड्रॉल करत असतो. समजा माझ्याकडे 20 लाख रुपयांची रक्कम होती, 20 लाख रुपयांची रक्कम होती आणि मी 15 वर्षांसाठी 15 वर्ष हा पैसा गुंतवलेला आहे म्युच्युअल फंडमध्ये आणि त्यामध्ये मी प्लॅन निवडला SWPचा. SIP पद्धतीने मी केली नाही गुंतवणूक, मी काय SWPने केली. आजच माझ्याजवळ 20 लाख रुपयांची रक्कम होती, एक फंड निवडला, त्यामध्ये 20 लाख रुपये मी टाकून दिले, म्हणजे गुंतवले त्यामध्ये. आणि मला गरज आहे मंथली 4-5 हजार रुपयांची गरज आहे, मला माझ्या काही गरजा भागवण्यासाठी मला पैशांची गरज भासते. तर मग मी काय करत जाणार, या 20 लाखांमधूनच काही फंड विड्रॉ करत जाणार, म्हणजे काही पैसा मी या ठिकाणी विड्रॉ करत जाणार. त्यालाच आपण काय म्हणणार, SWP, विड्रॉल करणे. त्या फंडमधून आपला पैसा काढून घेणे, थोडा थोडा पैसा आपण या ठिकाणी काढून घेणे, त्यालाच आपण म्हणत असतो सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. मग हा सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन जो असतो तो कोणी करायला पाहिजे. तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने SWP करू शकतात. आता बहुतेक व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती बघणार, त्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येत असतं की जेव्हा तुम्ही रिटायर होत असतात त्या ठिकाणी SWP केली पाहिजे. मी तुम्हाला 2 टप्प्यांमध्ये सांगतो की आपण SWP कशा कशा प्रकारे करू शकतो. एक तर म्हणजे तुम्हाला सांगतो, तुम्ही रिटायर पर्सन आहे, रिटायर्ड म्हणजे एखादी व्यक्ती असते ना की तिचं 58-60 वय असतं आणि ती एखादी सरकारी नोकरी करत असते किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करते, ती रिटायर होत असते 58-60. मोठा फंड त्यांच्याजवळ असतो, ग्रॅज्युटी असते, फंड असतात त्यांचे, मोठा पैसा त्यांचा तयार झालेला असतो. आपण पकडूया की 30 ते 40 लाख रुपये त्यांना रिटायरमेंटच्या दरम्यान मिळतात जेव्हा ते रिटायर होत असतात. हा मोठा फंड त्यांच्याकडे असतो. मग त्यांनी काय केलं पाहिजे, आपल्याला पैसा वाढवायचा पण आहे आणि त्याचा उपभोग पण घ्यायचा असतो. हे बघा तुमचं वय झालेलं असतं 60 वर्ष, आपलं जीवन किती असतं, आपला मृत्यू केव्हा होत असतो हे तुम्ही अंदाज लावू शकता कोणाचं. मग आपलं जर 60 वर्ष झालं आहे तर आपण 70 वर्षापर्यंत जगू शकतो, 75 वर्षापर्यंत जगू शकतो, एक अंदाज लावायचा असतो. शेवटी स्टॉक मार्केटसारखंच व्हायला काही पण होऊ शकतं माणसाचं पण, ठीक आहे, पण एक अंदाज लावायचा असतो आपण की पुढची किती वर्ष आपण जगणार, बरोबर आहे. म्हणजे 60 वर्ष आहे तर आपण कालावधी पकडला की 15 वर्ष मी जगू शकतो पुढचे. मग मला जो पैसा मिळालेला असतो 30 लाख ते 40 लाख रुपयांचा, तर त्याचा मी उपभोग घ्यायला सुरुवात केली पाहिजे. असं नाही की माझ्याजवळ पैसा आला आणि मी तो वेस्टेज केला. मग ह्या पैशांचा तुम्हाला काय घ्यायचं, उपभोग घ्यायचा. पेन्शन तर मिळणार, त्यासोबत दुसरा पैसा तुम्हाला पाहिजे असतो एक्स्ट्रा. जेवढे दिवस तुम्ही कष्ट केलेले असतात त्यांचा उपभोग तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा असतो पैशांचा, ठीक आहे. अगोदर पण घ्यायचा असतो, असं नाही की घ्यायचं नाही. आपल्या गरजा ज्या असतात आपण पूर्ण करायच्या असतात. मग तुमच्याजवळ हे 30 ते 40 लाख रुपये आलेले असतात, तुम्ही एखाद्या फंडमध्ये टाकून एक सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन पण चालू करू शकतात. SWP तुम्ही त्याच्यामध्ये चालू करू शकतात. मग त्यामधील काही पैसा जो असतो, समजा 10 ते 15 हजार रुपये मंथली तुम्ही यामधून काय विड्रॉ करू शकतात. 10 ते 15 हजार रुपये तुम्ही यातून काय विड्रॉ करू शकतात. म्हणजे एखादा फंड तुम्ही निवडला चांगल्या कॅटेगरीमधला आणि त्यामध्ये तुम्ही SWP करायला सुरुवात केली. मंथली काही अमाऊंट तुम्ही त्यामधून विड्रॉ करणार, जसं आपण पहिले इन्व्हेस्ट करायचो. आता तुमच्याजवळ आलेला आहे लमसम पैसा रिटायरमेंटचा, मग तुम्ही एका फंडमध्ये लावला, तो गुंतवला आणि त्यातून काही रक्कम जी आहे विड्रॉ करायला सुरुवात केली. 10 ते 15 हजारांची रक्कम तुम्ही यामधून विड्रॉ करायला सुरुवात केली. मग काय तुम्ही इथे उपभोग पण घेताय आणि तुमचा पैसा वाढत पण जातोय, तुमचा पैसा वाढत जातो. मी तुम्हाला ते कॅल्क्युलेशन नंतर दाखवेलच कशा प्रकारे आपण विड्रॉ करत असतो आणि आपला पैसा वाढत पण असतो, त्या ठिकाणी कमी होत नाही, तो वाढतच जात असतो, ठीक आहे. मग तुम्ही रिटायर पर्सन असाल तर तुम्ही अशा प्रकारे पण SWP चालू करू शकतात. एक लमसम अमाऊंट असते ती गुंतवायची आणि त्यामधून काही पैसा जो आहे विड्रॉ करायला सुरुवात करायची मंथली. जसं आपण मंथली करतो ना SIP, आपली SIP काय असते, मंथली असते. महिन्याला आपण म्युच्युअल फंडमध्ये काय करत असतो, SIP करत असतो. तशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, आता विड्रॉ करायचं आहे. याच्यामध्ये आपण काय करणार, विड्रॉ मंथली आपण पैसा या ठिकाणी विड्रॉ करत असतो. त्यालाच आपण म्हणतो SWP, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. एक लमसम पैसा जो असतो तो गुंतवणं आणि त्यातून काय पैसा विड्रॉ करणं, त्यालाच आपण म्हणतो SWP. मग हे रिटायर पर्सनबद्दल मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्याजवळ मोठा पैसा असतो, मोठा पैसा त्यांनी गुंतवला
आणि त्यातून काही पैसा विड्रॉ करायला सुरुवात केली. हे झालं रिटायर पर्सनच्या बाबतीमध्ये. पण अशा पण काही व्यक्ती असतील की त्यांचं वय कमी असतं आणि त्यांनी गुंतवणूक करायला सुरुवात केलेली असते SIPच्या माध्यमातून. SIPद्वारे गुंतवणूक करायला सुरुवात केलेली असते. वय 20-21 वर्ष असतं आणि पुढचे 20 वर्ष ते गुंतवणूक करत असतात. 20 वर्ष मोठा पैसा. समजा त्यांनी तेव्हाच 10,000ची SIP करायला सुरुवात केली म्युच्युअल फंडमध्ये, 10,000 रुपये, आणि पुढच्या 20 वर्षांपर्यंत त्यांनी गुंतवणूक केली. रिटर्न चांगले मिळाले फंडमध्ये आणि 20 वर्षानंतर जर बघितलं तर मोठा पैसा तयार झाला. समजा 1 करोड रुपये त्या ठिकाणी तयार झाले. मग त्या व्यक्तीला वाटतं की माझं वय कमी आहे, 40-45 वर्ष वय आहे, आता मला काय करायचं, जॉब मी करतोय, मला कंटाळा आलेला आहे, कोणाच्या अंडरमध्ये मला काम करायचं नाही आहे, मला फायनान्शियल फ्रीडम या ठिकाणी मिळालेलं आहे, मला नोकरी करण्याची गरज नाही, ह्याच पैशांपासून मी माझ्या दैनंदिन गरजा आहे त्या भागवू शकतो. मग ती व्यक्ती काय करणार, जी SIP चालू होती, समजा त्याने 1, 2, 3 फंडमध्ये पैसा गुंतवलेला होता, 3-3 हजार रुपये रक्कम होती, एकामध्ये 3,500 रुपये रक्कम होती, अशी गुंतवलेली होती, आणि हाच पैसा तुम्हाला मोठा झालेला दिसणार पुढे. एका याच्यामध्ये 30 लाख दिसतील तुम्हाला, एका याच्यामध्ये 35 लाख दिसतील, एका याच्यामध्ये पुन्हा समजा 35 लाख रुपये दिसतील. आजकाल जे ॲप तुम्ही वापरतात त्यामध्ये पण ऑप्शन दिलेलं आहे बघा, SWPचा. तुम्ही त्याच्यामध्येच SWP चालू करू शकतात. SIP बंद करून, जी अमाऊंट तुम्ही गुंतवतात महिन्याला ती बंद करून, SIP बंद करून तुम्ही याच्यामध्ये SWP चालू करू शकता. म्हणजे ह्याच फंडमधून महिन्याला काही अमाऊंट तुम्ही विड्रॉ करू शकतात. 1 करोड रुपये झालेले तुम्हाला वाटतंय की मला 50,000 रुपयांची रक्कम महिन्याला या ठिकाणी विड्रॉ करायची, मग या ठिकाणी तुम्ही SWPची निवड पण करू शकतात. जसं मी झेरोदा कॉईन वापरतो, आता मी जे वापरतोय त्याबद्दलच सांगेल. SWPचा ऑप्शन आता झेरोदा कॉईनमध्ये पण येतोय, मी तुम्हाला दाखवून देतो. मी जे वापरतो त्याच्यावरती तुम्हाला समजेल. तर तुम्ही काय करू शकतात, मग ह्या फंडमध्ये ऑप्शन असतो SWPचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही तारीख पण टाकू शकतात की मला ह्या तारखेला एवढी अमाऊंट यातून विड्रॉ करायची प्रत्येक महिन्याला. मग तुम्ही समजा इथे टाकली की मला प्रत्येक महिन्याला विड्रॉ करायची 10,000 रुपये, इथे 10,000 रुपये मला विड्रॉ करायचे, इथे 10,000 रुपये करायचे, 30,000 रुपये मला विड्रॉ करायचे प्रत्येक महिन्याला, प्रत्येक फंडमधून 10,000. ठीक आहे, ती रिक्वेस्ट तुम्ही टाकली की प्रत्येक महिन्याला मग तुमच्या अकाउंटमध्ये जे सेव्हिंग अकाउंट असतं तुमचं, त्या सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्हाला झालेलं दिसणार त्याच तारखेला. म्हणजे तुम्ही काय केलं, SIPद्वारे सिस्टमॅटिक पद्धतीने मंथली इन्व्हेस्टमेंट केली, 20 वर्षांसाठी 25 वर्षांसाठी गुंतवणूक केली आणि नंतर त्याचा उपभोग घ्यायला सुरुवात केली. अगोदर पैसा गुंतवला 20-25 वर्ष आणि नंतर त्याचा उपभोग घ्यायला तुम्ही सुरुवात केली. तर अशा पद्धतीने पण तुम्ही SWPचं सिलेक्शन करू शकतात. एकतर पहिले लमसम गुंतवणूक करून मोठा पैसा असतो, त्यातून काही पैसा काढून घेतला, त्याला पण तुम्ही SWP म्हणणार, किंवा तुम्ही जर अगोदर SIP करत गेला मोठ्या कालावधीसाठी आणि नंतर त्यातून पैसा विड्रॉ करायला सुरुवात केली, तिथे पण तुमचा प्लॅन जो असतो तो SWP असतो. आता काही जणांनी रेग्युलर किंवा काही जणांचे डायरेक्ट प्लॅन पण असतात. रेग्युलरवाल्यांना ॲप्लिकेशन द्यावं लागतं, त्यामध्ये त्यांना मेन्शन करावं लागतं की मला हा फंड मी निवडलेला आहे, मला त्याच्यामध्ये काय करायचं, SWP करायची रेग्युलर प्लॅनसाठी. ज्यांचे डायरेक्ट प्लॅन असतात, तुम्ही ॲप वापरतात, त्या ॲपमध्ये पण सुविधा आहे आजकाल की एक लमसम पैसा गुंतवला, तुम्ही त्या ठिकाणी, तर तिथे तुम्हाला SWP चालू करता येत असते. तुम्ही महिन्याला काही अमाऊंट जे असते त्यातून विड्रॉ पण करू शकता. दोन्ही प्रकारे, एक रिटायर पर्सन ज्यांच्याकडे लमसम पैसा असतो, किंवा काही जणांनी इन्व्हेस्टमेंट केलेली असते, नंतर ते पैशाला विड्रॉ करत असतात. अशा दोन्ही पद्धतीने या SWPद्वारे काय होत असतं, आपल्याला एक मंथली इन्कम जनरेट होत असतं. मंथली इन्कम मोठा पैसा असेल त्यातून विड्रॉ करू शकतात. आता काही जणांजवळ असं आहे ना की काही जणांजवळ 10 लाख रुपये असतील, 20 लाख रुपये, काही जणांजवळ 50 लाख रुपये असतील, तर प्रत्येकाजवळ असलेली अमाऊंट वेगवेगळी असू शकते. ठीक आहे, मग याच्यामध्ये पण विड्रॉ करताना आता पहिले मी तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. एखादी व्यक्ती होती, तिच्याजवळ 30 लाख रुपयांची अमाऊंट होती आणि तिने काय केलं, पेन्शन स्वरूपामध्ये मंथली, कालावधी काय असणार आहे, मंथली असणार आहे, यामधून 20,000 रुपये विड्रॉ करायला सुरुवात केली पेन्शन स्वरूपामध्ये, की मला माझ्या दैनंदिन गरजा ज्या आहे मला भागवायच्या आहे ह्याच पैशांमधून, त्याचा उपभोग घ्यायचा आहे. मग ती काय करणार, 20,000 रुपये या ठिकाणी विड्रॉ करायला सुरुवात करणार. किती वर्ष, पुढची 15 वर्ष. ही 15 वर्ष मी असेच टाकलेले का, की मला माहिती मी रिटायर झालेलो आहे 60 वर्षी, तर मी अजून जगू शकतो 15 वर्ष. तिथे तुमचा कालावधी 20 वर्ष पण असू शकतो, तो 25 वर्ष पण असू शकतो, पण एक फिगर घेतलेली फक्त 15 वर्षांची, आणि तुम्हाला मिळत आहे ॲन्युअल रिटर्न 13%.
जसं आपण म्हणतो ना की म्युच्युअल फंडमध्ये 15% रिटर्न पण मिळतात, 17 पण मिळतात, 20 पण मिळतात, 22 पण मिळतात. पण कमीत कमी रिटर्न जर आपण पकडले इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला 13% मिळतात. आता जर तुम्ही डेप्ट आणि लिक्विडमध्ये गेले, तुम्ही जर डेप्ट आणि लिक्विडमध्ये गेले तर रिटर्न तुमचे 5, 6, 7% असतात. पण जेव्हा तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात 13, 14, 15% रिटर्न तुम्हाला मिळून जात असतात. मी 13% कमीत कमी पकडतोय. तुम्हाला रिटर्न या ठिकाणी मिळत आहे 13%. तर तुमची विड्रॉ झालेली रक्कम जी असते पेन्शन स्वरूपामध्ये, टोटल विड्रॉन पेन्शन ती किती झालेली असते? 36 लाख रुपये तुम्ही विड्रॉ केलेले असतात. 36 लाख विड्रॉ करून पण तुमच्याजवळ शिल्लक जी असते ना बॅलन्स 97,52,466. मग तुम्ही म्हणणार की मी तर फक्त इन्व्हेस्टमेंट केलेली होती 30 लाखांची, मग हे वाढले कसे? 97 लाख झाले कसे? त्यामध्ये मी विड्रॉ पण केली 30 लाख असताना 36 लाख मी तर विड्रॉ पण केलेले, हे 97 लाख झाले कसे? हा प्रश्न पडलेला असेल. आणि टोटल जर कॅल्क्युलेशन केलं तर 1,33,00,000 झालेले असतात ते. मग हा पैसा वाढला कसा? हे बघा, तुम्हाला ॲन्युअल रिटर्न मिळालेले असतात 13%. तुम्हाला मिळाले रिटर्न 13%. पण तुम्ही विड्रॉ करताना पूर्ण पैसा विड्रॉ केला नाही. जो पैसा तुम्ही विड्रॉ करायला पाहिजे होता तो पूर्ण केलेला नाही आहे. आता 13% रिटर्न जर आपण ॲन्युअली पकडले तर 30 लाखांचे 13% किती होत असतात? तुम्ही कॅल्क्युलेशन करा, 3,90,000. एवढी रक्कम तुमची ॲन्युअली तयार होत असते. ही मुद्दत जी तुम्ही गुंतवलेली असते ना या ठिकाणी प्रिन्सिपल अमाऊंट त्याच्यावरती 13%, 3,90,000 रुपयांची रक्कम झाली. मग तुम्ही विड्रॉ किती केली? तुम्ही मंथली पेन्शन घेताय 20,000ची, म्हणजे वर्षभरामध्ये तुम्ही किती रक्कम विड्रॉ केलेली असते? 2,40,000. एवढीच रक्कम फक्त तुम्ही विड्रॉ केलेली असते. मग मग तुम्हाला रिटर्न तर मिळालेले होते ते 3,90,000 आणि तुम्ही विड्रॉ केले 2,40,000. बाकीची रक्कम कुठे गेली? तर बाकीचा जो पैसा होता तो काय झाला? रिइन्व्हेस्ट. त्याची पुन्हा गुंतवणूक झाली, त्यामुळे ही अमाऊंट तुमची वाढलेली असते. तुम्ही पूर्ण पैसा विड्रॉ केलेला नसतो, बाकीचा पैसा तुमचा बॅलन्स असतो तो मार्केटमध्ये पुन्हा लागला जात असतो. ठीक आहे, रिइन्व्हेस्टिंग त्या ठिकाणी होत असते, त्यामुळे हा फंड तुम्हाला वाढताना दिसतोय. SWP करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जेवढे रिटर्न आपल्याला मिळत आहे, समजा आपण कमीत कमी पकडले की 13%ची रिटर्न मला मिळत आहे, तर या ठिकाणी तुम्ही इयरली विड्रॉल जी करायची असते ती कधी 13%ची करायची नाही. 13% विड्रॉल या ठिकाणी करायची नसते. कमीत कमी 7 ते 8% विड्रॉल तुमची इयरली व्हायला पाहिजे. आता ती का व्हायला पाहिजे हे बघा, प्रत्येक वर्षालाच तुम्हाला 13% रिटर्न मिळतील असं पण नाही. मार्केटमध्ये उतार चढाव चालू असतात. एखादं वर्ष असं पण असू शकतं की तुम्हाला इयरली रिटर्न त्या ठिकाणी -15%मध्ये गेले. मग जर तुम्ही प्रत्येक वर्षाला 13% जर विड्रॉ करत गेले तर एक वेळ अशी पण येऊ शकते की तुम्ही गुंतवलेला पैसा जो असतो तो पूर्ण संपू शकतो, पूर्ण संपलेला असू शकतो तो. त्यामुळे विड्रॉ करताना कधी 13%चं विड्रॉल करायचं नसतं, 7 ते 8%चं विड्रॉल आपण त्यामधून करायचं असतं. ही SWP करायची असते आपण 7 किंवा 8%ची. तेव्हा मग आपला पैसा असा वाढलेला दिसणार आपल्याला. काही जणांचं कसं असतं ना की 30 लाख रुपये टाकले, मग मी काय करतो महिन्यालाच 30,000, 35,000, 40,000 विड्रॉ करायला सुरुवात करतो. तर येणाऱ्या 8-10 वर्षामध्येच तो पैसा तुमचा संपलेला असू शकतो. कारण की मार्केट कंटिन्युअसली वरती जाणार, पण त्याच्यामध्ये काही क्रॅशेस पण येत असतात, खाली पण येत असतं मार्केट. मग एखादं वर्ष मार्केट जर पूर्णपणे खालीच जर राहिलं मग तुमचा पैसा पण हळूहळू संपू शकतो. जे म्युच्युअल फंडचे युनिट तुमच्याकडे असतात ते पण संपू शकतात. त्यामुळे विड्रॉल करताना कधी पूर्ण विड्रॉल करायची नसते. तुम्ही कॅल्क्युलेशन केलेलं असतं की हा फंड मला इयरली 13%ची रिटर्न देतोय, तर मला विड्रॉल या ठिकाणी करायची फक्त 7 किंवा 8%ची. बॅलन्स माझा जो पैसा असणार 5%चा तो माझा मार्केटमध्ये रिइन्व्हेस्टिंग होत जाणार, त्याच्यामध्ये तो पुन्हा इन्व्हेस्ट होणार आणि त्यातून मला पुन्हा जास्त फायदा होणार. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची असते. ठीक आहे, तर याच्याबद्दल तुम्हाला आता व्यवस्थित समजलेलं असेल. हे कॅल्क्युलेशन दाखवण्याचं कारण काय, कॅल्क्युलेशन जर सांगितले तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येत असतं. एक वेळेला मी तुम्हाला SWP कॅल्क्युलेटरवरती पण घेऊन जातो. ठीक आहे, आणि दोन्ही पद्धतीने आपण कसं करू शकतो, SIP आणि SWP दोन्हीच्या बाबतीमध्ये कसे कॅल्क्युलेशन करायचे ते सांगतो. आता मी तुम्हाला 30 लाखांचं उदाहरण दिलेलं होतं. आपल्याला काय करायचं, SWP पेन्शन स्वरूपामध्ये काही पैसा आपल्याला विड्रॉ करायचा आहे. मग आपण काय करणार, समजा माझ्याजवळ रक्कम आहे, मी एक रिटायर पर्सन आहे आणि माझ्याजवळ आता 40 लाख 50 लाख रुपये आलेले. मी उदाहरण देण्यासाठी फक्त, आपण 30 लाखांचं घेतलेलंच आहे. आपण पुन्हा वाटलंच तर 30 लाखांचंच उदाहरण घेऊया. 30 लाख आणि
30 लाख रुपयांची रक्कम मी मार्केटमध्ये गुंतवली, एखादा फंड निवडला आणि त्यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. 30 लाख रुपयांची मी काय केली, गुंतवणूक केली. आणि मला काय वाटलं की मला थोडा पैसा या ठिकाणी पाहिजे. आता आपण तिथे 20,000चं उदाहरण घेतलेलं होतं की मला आता गरज पडते जवळजवळ 15,000ची, मला जास्त पैशांची गरज पण नाही आहे. मग मी काय करणार, एक पेन्शन स्वरूपामध्ये या ठिकाणी मंथली 15,000 रुपये या ठिकाणी विड्रॉ करत जाणार त्याच फंडमधून. 15,000 रुपयांची रक्कम मी काय विड्रॉल केली. आणि माझं वय 60 वर्ष आहे. आता मला वाटतं की मी 75 वर्षांपर्यंत जगू शकतो. 75 वर्षांपर्यंत जगू शकतो. तर मग मी काय करणार आहे, यामधून आहे ना काही विड्रॉल करायला सुरुवात करणार आहे. मला गरज आहे पैशांची, 15,000 रुपये मला गरज पडेल महिन्याला. मग मी काय केलं, पुढच्या 15 वर्षांपर्यंत यामधून विड्रॉ करत गेलो. आणि ॲन्युअल रिटर्न जे आहेत मला किती मिळाले होते, 13%. ॲन्युअल रिटर्न 13% मिळाले. मग मी पकडेल की मला रिटर्न पण कमी मिळत आहे भविष्यामध्ये. असं नाही की भविष्यात मला तेवढेच रिटर्न मिळतील, ते कमी पण होऊ शकतात, वाढू पण शकतात. मग 1% मी कमी करून टाकला की मला रिटर्न 12%च मिळाले. मी अजून कमी करतो, कॅल्क्युलेशन थोडं वेगळ्या पद्धतीने करतो की मला रिटर्न पण कमी मिळत आहे, 12%चे मिळत आहे. मग आपण बघूया तो आकडा किती तयार होत असतो इथे. हे बघा, मी पुढच्या 15 वर्षांसाठी विड्रॉल करत गेलो. तर मी टोटल पेन्शन जी विड्रॉ केली 27 लाख. माझ्याजवळ तरी पण उरलेला पैसा किती असतो, 1,04,18,765 रुपये एवढे माझ्याजवळ बॅलन्स असतात. आता का बॅलन्स असतात, मी तुम्हाला अगोदर सांगितलं हा पैसा का बॅलन्स असतो. कारण की जेवढे रिटर्न मला मिळालेले तेवढा पैसा मी विड्रॉ करत नाही. बाकीचा पैसा जो असतो मार्केटमध्ये लागला जातो पुन्हा. त्यामुळे माझी अमाऊंट जे आहे ना वाढतच जाणार, माझा फंड वाढत जात असतो, तो कमी होत नसतो. आणि टोटल जर बघितले आपण, या दोघांची टोटल घेतली तर 1,31,18,765 रुपये हे तयार होत असतात. हे केव्हा, जेव्हा माझ्याजवळ एक लमसम पैसा आलेला असतो. एखादा रिटायर्ड पर्सन आहे, त्याच्याकडे लमसम पैसा आला, त्यांनी एक फंड निवडला आणि त्यामध्ये तो पैसा लावला आणि त्यामधून विड्रॉ करायला सुरुवात केली SWPमध्ये. आता ज्या व्यक्ती SIP करताय समजा, त्यांच्या बाबतीत कसं होऊ शकतं त्याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला करून दाखवतो इथे. समजा माझं वय आत्ता चालू आहे 21-22 वर्ष. एखाद्या व्यक्तीचं वय कमी 21-22 वय चालू आहे आणि त्याला वाटतं आहे की मी भविष्यासाठी चांगली गुंतवणूक करू शकतो, मी नोकरी करतो आहे, वयाच्या 40व्या वर्षी मला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे, मला जास्त काम करायची गरज नाही, माझा मोठा पैसा झाला की मी रिटायर होणार. मग ती समजा आत्तापासूनच जर 10,000 रुपयांची गुंतवणूक करते SIP स्वरूपामध्ये आणि पुढच्या 20 वर्षांपर्यंत ती गुंतवणूक करत राहिली आणि रिटर्न पण त्याला आपण 13%च पकडूया की ॲन्युअल रिटर्न जे मिळाले 13%चे मिळाले. मग तिची टोटल रक्कम किती तयार होत असते, तर टोटल रक्कम बघा येते किती तयार झाली, 1,14,55,191. इन्व्हेस्ट किती केली, इन्व्हेस्टिंग किती झाली या ठिकाणी 24 लाखांची. आणि बनला किती पैसा पुढच्या 20 वर्षांमध्ये, तो बनला 1,14,00,000. मग त्याचं वय असतं 40 वर्ष. सरकारी नोकरी करायची नाही किंवा प्रायव्हेट जॉब करायचा नाही. मला कंटाळा आलेला आहे, दुसऱ्याच्या अंडरमध्ये काम करून मला कंटाळा आलेला आहे, मला नाही करायची नोकरी, माझ्या दैनंदिन खर्चा मी सहजरित्या भागवू शकतो या पैशांमधून. मग ती काय करणार, SIP स्टॉप. ती SIP करणार नाही, याच्यामध्येच ती काय करणार, SWP चालू करणार. आता पहिली ती काय करायची, इन्व्हेस्टमेंट करायची, आता ती करणार विड्रॉल. ती कशी करणार, आता हाच पैसा तसाच ठेवणार आणि त्यामधून विड्रॉ करायला सुरुवात करणार. आता ही रक्कम किती बघा, 1,14,00,000. आपण आता दुसऱ्या कॅल्क्युलेटरवरती जाऊ, SWP कॅल्क्युलेटर. ती रक्कम आपण या ठिकाणी टाकूया, 1,14,00,000. ती म्हणणार की आता महिन्याला मला यामधून काय करायचं आहे, 50,000 ते 60,000 रुपये विड्रॉ करायचे पेन्शन स्वरूपामध्ये. जेवढे रिटर्न येत आहे मला 13%चे, त्यापेक्षा कमीच करायचे मला विड्रॉल. मग तिने समजा ठरवलं की मला 50,000 रुपये मंथली विड्रॉ करायचे, 50,000 विड्रॉ करायचे. माझं वय 40 वर्ष आहे. आता मी अजून 20 वर्षांपर्यंत जगू शकतो, 60 वर्षांपर्यंत. मग तिने काय केलं, पुढच्या 20 वर्षांपर्यंत विड्रॉल करायला सुरुवात केली. रिटर्न आपण इथे तेच पकडूया की 13% मिळत होते, मला 12%च मिळाले. 12%च रिटर्न मला भविष्यामध्ये पण मिळाले. याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण, आकडा बघा इथे कसा तयार होतो आहे, मोठा आकडा या ठिकाणी तयार होणार आहे. बघा टोटल पेन्शन किती विड्रॉ केली, 1,20,00,000ची पुढच्या 20 वर्षांमध्ये. आणि तरी पण याच्याजवळ बॅलन्स जो पैसा असतो, तरी पण याच्याजवळ 7,42,00,000 रुपये पैसा शिल्लक असतो. मग तुम्ही म्हणाल एवढा मोठा पैसा कसा तयार झाला, तुम्ही रिटर्न बघा ना, त्याला 13%चे रिटर्न मिळत होते. तो पूर्ण पैसा विड्रॉ करत नाही आहे, त्यातील काही रक्कम फक्त तो विड्रॉ करतो आहे.
जर त्याला वर्षाला रिटर्न मिळत होते 10 लाखांचे, तर पूर्ण तो 10 विड्रॉ करत नाही. त्यामधील 5 लाख 6 लाख रुपये तो विड्रॉ करत असतो आणि पैसा जो असतो तो पुन्हा इन्व्हेस्ट होत असतो. त्यामुळे ही रक्कम वाढलेली दिसणार. त्याचं वय 60 वर्ष असताना पण त्याच्याकडे असणार 7,42,00,000 रुपये. एवढी काय असते, बॅलन्स वरत असते त्याच्याजवळ. त्यामुळे SIP करून पण भविष्यामध्ये तुम्ही त्यामध्ये SWP निवडू शकतात. SWP त्याच्यामध्ये पण करू शकतात, तिथे पण तुम्हाला फायदाच मिळणार आहे. ही गोष्ट प्रत्येकाला समजलेली असेल. ही कॅल्क्युलेशन सांगण्याचं कारण काय? आता काही जण म्हणणार की कॅल्क्युलेटर खराब. बरं, कॅल्क्युलेटर खराब आहे, कॅल्क्युलेशन चुकीचं येत आहे. तुम्हाला जर तुमचं जर मॅथमॅटिक्स पक्का असेल, मॅथमॅटिक्स जर तुम्हाला येत असेल, तर त्यामध्ये किमती टाकायच्या तुम्ही. तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट माहिती आहे. सिम्पल इंटरेस्ट म्हणतो साधारण व्याज, आणि एक असतं कंपाऊंडिंग इंटरेस्ट. कंपाऊंडिंग इंटरेस्ट त्यालाच आपण मराठीमध्ये, त्यांचे फॉर्म्युले माहीत असतील, टाका फॉर्म्युलेमध्ये. फॉर्म्युल्यामध्ये किमती टाका. कंपाऊंडिंग कशी काम करते तुम्हाला समजेलच. बहुतेक जणांना ही कंपाऊंडिंग जमत नाही. समजा जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवलेले असतील, फक्त तुम्हाला 1 लाख रुपये तुम्ही गुंतवले, इथे 10% मिळाले रिटर्न वर्षाला, म्हणजे तुमची अमाऊंट किती झाली, 1,10,000 रुपयांची. दुसऱ्या वर्षाला काय होतं, यालाच पुन्हा 10% लागले. आता ह्या अमाऊंटला 10% नाही लागणार, याला लागणार 1,10,000ला. हे तुमचं कंपाऊंडिंग होत चालतं. तिथं तुमची मुद्दल, तुमचं प्रॉफिट, त्याच्यावरती पुन्हा प्रॉफिट, हे असं कंपाऊंडिंग होत असतं. त्यामुळे तुमचा पैसा म्युच्युअल फंडमध्ये वाढलेला दिसणार तुम्हाला. तर हे कॅल्क्युलेशन तुम्ही पण करत चला. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन तुम्ही पण करू शकतात. आता मला तुम्हाला SWP बद्दल सांगायचं आहे की तुम्ही जे पण ॲप वापरतात, मी झेरोधा कॉईनचा वापर करत असतो, झेरोधा कॉईन. तर झेरोधा कॉईनमध्ये पण एक ऑप्शन आहे, तिथे तुम्ही SWP करू शकतात. जो म्युच्युअल फंड तुमचा चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही SWP करू शकतात. तर मी तुम्हाला झेरोधा कॉईनवरती घेऊन जातो. तर तुम्हाला सर्वांना आता झेरोधा कॉईनमध्ये माझे म्युच्युअल फंड दिसत असणार. हे माझे म्युच्युअल फंड आहे. मग मला काय करायचं आहे, समजा फ्रँकलिन बिल्ड इंडियाचा हा एक फंड आहे, थीमॅटिक फंड असतो, याला आपण सेक्टरल फंड पण म्हणू शकतो. तर ह्या फंडमध्ये मला काय करायचं, SWP चालू करायची, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन चालू करायचा. मग मी काय करणार, याच्यावरती क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन दिसतात बघा तुम्हाला, इथे खाली दिसतील ऑप्शन. इथे एक असतो बाय मोर, स्टार्ट SIP, स्टार्ट SWP आणि रिडीम. म्हणजे आपल्याला म्युच्युअल फंडचे युनिट जे असतात रिडीम करायचे असतात, रिडीमशन, त्याची ऑर्डर इथे टाकू शकतात. आणि मला जर याच्यामध्ये SWP चालू करायची, तर इथे तुम्ही क्लिक करायचं असतं. मग स्टार्ट SWP, तुम्हाला SWP चालू करायची, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं असतं. हा ऑप्शन आता इथे दिसतोय तुम्हाला. जो पण ॲप तुम्ही वापरता, तर बाकीच्यांचं मला सांगता येणार नाही, कारण की मी जर झेरोधा कॉईनमध्ये करतोय तर मला झेरोधा कॉईनची माहिती. ठीक आहे, मी स्टार्ट SWP वरती क्लिक केलं तर असा एक ऑप्शन येतो. हे पेज तुमच्या समोर ओपन होईल. तुमचे युनिट दिसणार, किती बॅलन्स युनिट आहे तुमच्याकडे आणि त्याची व्हॅल्यू. मग तुम्हाला इथे मंथली किती विड्रॉ करायची, त्याची फ्रिक्वेन्सी असते, ती टाकायची असते. तुम्ही इथं टाकली. आता मला समजा करायचे विड्रॉ, याच्यामध्ये मला महिन्याला विड्रॉ करायचे 1,000 रुपये. मी 1,000 रुपयांची रक्कम टाकली. तुमची युनिट पण दिसणार की याच्यामध्ये 8.2 युनिट जे आहे तुमचे विड्रॉ होणार महिन्याला. फ्रिक्वेन्सी मंथली असणार आहे आपली, आपण कोणती पण ठेवू शकतो. हे बघा इथे वेगवेगळे असते, विकली पण असते, 15 दिवसांची असते, क्वार्टरली पण असते. मग मला महिन्याला काय पाहिजे, इथे 1,000 रुपयांची रक्कम पाहिजे. मग मी निवडली मंथली. आणि त्याची तारीख पण तुम्ही टाकू शकतात, कोणत्या तारखेला तुम्हाला विड्रॉ करायची. तुम्ही जर तारीख टाकली 1 तारीख टाकली, तर तुमचे 1 तारखेलाच काय तुमच्या बँक अकाउंटमध्ये तो पैसा येऊन जाणार. तुमच्या बँक अकाउंटमध्ये 1 तारखेलाच तो पैसा येऊन जाणार. ठीक आहे, समजा मी 1 तारीख टाकली, मग इथे 1 तारीख, फ्रिक्वेन्सी मंथली, डेट, एक अमाऊंट टाकली, आणि इथे आपल्याला म्युच्युअल फंड युनिट किती विड्रॉ होणार आहे, युनिट जे असतात म्युच्युअल फंडची ते पण दिसतात युनिट, की 8 युनिट माझे इथे प्रत्येक महिन्याला विड्रॉ होणार. मग हे कमी जास्त होऊ शकतात. जर NAV वाढले तर तुम्हाला मग हे युनिट पण कमी दिसणार या ठिकाणी. ते ॲटोमॅटिक होत असतं सर्व. आणि इथं क्रिएट SWPचा ऑप्शन असतो, तो केला की तुमची SWP पण याच्यामध्ये चालू होत असते. किंवा ज्यांच्याकडे रेग्युलर प्लॅन असतो, एक डिस्ट्रीब्युटर थ्रू त्यांनी चालू केलेले असतं, त्यांच्याकडे एक ॲप्लिकेशन द्यावं लागतं, त्यानुसार मग ते चालू करतात. त्याच्यावरती पण सेम असं असतं, किती पैसा तुम्हाला विड्रॉ करायचा, फ्रिक्वेन्सी कशी असणार तुमची, तारीख कोणती असणार, त्यानुसार. तर झेरोधा कॉईनमध्ये पण तुम्हाला समजलेलं असेल कशा प्रकारची SWP आपण करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल की SWP म्हणजे काय,
SIP आणि SWPमध्ये काय फरक असतो, SIPमध्ये पण आपण SWP कशी चालू करू शकतो. त्यानंतर आपण त्यांचे कॅल्क्युलेशन पण बघितले, कॅल्क्युलेशन करून पण आपण त्या किमती बघितल्या की कशा प्रकारे आपल्याला SWPमध्ये फायदा होत असतो. एक मंथली इन्कम आपल्याला या SWPद्वारे मिळू शकतं. या सर्व गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. तर तुमच्या या व्हिडिओच्या बाबतीत काही क्युरी असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. त्याचे पण उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. ठीक आहे. आणि व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे, जेणेकरून प्रत्येक माणसाला समजेल की SWP काय असतं, त्याचा फायदा काय असतो आपल्यासाठी. त्यामुळे व्हिडिओ पण जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.